नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर नगरीत येत्या 14 जानेवारी 2026 रोजी रंगणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी आता प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। ही यात्रा निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पाडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। नगर परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीत इन्सिडन्स फ्री यात्रेचा संकल्प करण्यात आला आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तर असेलच, पण यंदा एक विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। वारीच्या मार्गावर बिबट्या किंवा सापांचा धोका टाळण्यासाठी जिल्हा रेस्क्यू टीम आणि सर्पमित्र तैनात राहणार आहेत। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ग्रामीण रुग्णालयात विशेष टीम आणि पुरेसा औषध साठा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। भाविकांच्या आरोग्याशी तडजोड नको म्हणून पाणी पुरवठा विभागाला पाण्याचे टँकर भरण्यापूर्वी FTK किटद्वारे तपासणी करणे बंधनकारक केले आहे। तसेच शहरात मोबाईल टॉयलेट, स्वच्छता आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी PWDला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत। यावेळी बोलताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी शहरात रोड डायव्हर्शन केले जाईल। मंदिर परिसर भाविकांसाठी मोकळा राहावा यासाठी नो हॉकर्स झोन तयार करण्यात येणार असून अनधिकृत स्टॉलवर कडक कारवाई केली जाईल। रथयात्रेसाठी विद्युत तारा 14 फूट उंचीवर केल्या जाणार। मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी विशेष टॉवर व्हॅन तैनात असेल। पशुसंवर्धन विभागाचे फिरते पथक अनधिकृत जनावरांवर लक्ष ठेवेल। या बैठकीला तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, रामदास शीतसह स्टार लोक शक्ती न्यूज, त्र्यंबकेश्वर। त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या सर्व विभागाच्या नियोजनाच्या संदर्भात हा विषय होता आणि ही यात्रा व्यवस्थितपणे पार पाडावी या दृष्टिकोनातून सर्वांनी काय काय गोष्टी करायच्या याबाबतचा सर्व समावेशक हा विचार झाला आणि निश्चितपणे ही यात्रा सर्वांसाठी सुकर राहील या दृष्टिकोनातून सर्व प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे।